मुली म्हटलं की अशाच असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा मोठा आनंद मानणाऱ्या. दिवाळीसाठी या दोघींच्या आत्यांनी या दोघींसाठी छान ड्रेस मटेरियल घेतले होते आणि तेच शिवाय टाकण्यासाठी इथं सकाळ सकाळ चाललेला आहोत. छान असा नाश्ता केलाय आणि निघालोत आता. जाता जाता म्हटलं कुबेर ट्रीची ही टोकियारी सुद्धा तुम्हाला दाखवावी. ती आता छाटणीसाठी आलेली आहे. दाखवेनच पुढच्या काही मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला. ड्रेस शिवाय टाकले आणि येता येता सासूबाईंकडे गेले. बरेच दिवस झालं दिवाळी दसरा या सणामुळे मला त्यांच्याकडेही जाणं झालं नव्हतं आणि बघते तर काय त्यांच्या जरबेराला भरपूर सारी फुलं आली होती. त्यानंतर घरी आले आणि जेवणाचं टायमिंग सुद्धा झालं होतं म्हणून मस्त अशी गवारीची शेंग बनवायला घेतली. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि लसणाची फोडणी टाकून घेतली. त्यानंतर जी काही निवडलेली गवार होती ती टाकली. चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा काळं तिखट साठवणीचं टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छान अशी लोखंडी कढईमध्ये ही गवारीची शेंग शिजवून घेतली. तुम्ही अशी लोखंडी कढईमध्ये कधी गवारीची शेंग किंवा बटाट्याची भाजी बनवून पाहिलीत का किंवा खाल्लीत का हे मला कमेंट करून नक्की सांगा. नसेल बनवा तर बनवा आणि कशी टेस्ट लागते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशा छानशा मिनी व्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.